नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी पाचोरा भडगाव यांच्या वतीने पाचोरा येथील असलेले कृषी अधिकारी यांना एक निवेदन देण्यात आलं की आवश्यक असलेलं जे बियाणं आहे कापसाच्या बाबतीमध्ये त्यातल्या ते मुबलक प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्याच्यामुळे होणारी शेतकऱ्यांची जी अडचण आहे ती थांबवण्यात यावी. तसं शेतकरी पुत्र म्हणून मी आपल्याला एक सांगू शकतो की मागील आपण जेव्हा विचार केला मागच्या वर्षामध्ये की दुष्काळग्रस्त आपला पूर्ण तालुका असताना सुद्धा तो दुष्काळग्रस्तामध्ये तो आला गेला नाही. पीक विम्यामध्ये 21 दिवसाचा पावसाचा खंड होता, त्याच्याकरता आम्ही वारंवार निवेदन दिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपला तालुका बसला नाही आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आपल्या इथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींच्या थोडंसं नाकारतेपणा म्हणा आपला तालुका हा दुष्काळग्रस्त करून घेण्यात त्यांना अपयश आलं. दुष्काळ सादृश्य तालुका नंतर जाहीर झाला आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची एक थट्टाच करण्यात आली. परत पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांना अडचण येऊ नये गेल्या पाहिजे, आपल्या शेतकरी अडचणीत सापडला पाहिजे. या म्हणून मी एक शेतकरी पुत्र म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, मला मान्य आहे आम्ही सत्तेमध्ये आहोत तरी सुद्धा, आणि जर कधी शेतकऱ्यांना आवश्यक असलेला बियाणं मुबलक प्रमाणामध्ये जर नाही मिळालं आणि शेतकऱ्यांच्या येणाऱ्या कुठल्याही अडचणी करतील की रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार. माझ्या जीवाराचं सोनं येऊ दे र औदाच्यानं, काली पदरात दान देवा.